अभ्यास हा त्याचा PhDचा मुख्य विषय होता आणि या विषयावर सतत 5 वर्षापर्यंत डॉक्टर चतुर सरांच्या ऑब्व्हियसली मार्गदर्शनाखाली त्यांनी PhD केली. ही अत्यंत मोठी अशा प्रकारची बाब आहे. त्याच्याबद्दल जितकं अविनाश्य कौतुक करावं तितकं कमी. मी तुम्हाला सांगितलं की आहे ना, बाकी करतात तर ठीक आहे, त्याचा मात्र काहीतरी मोठी वस्तू, कुठलाही मोठी नसताना ज्ञानपिपासा करणं, ज्ञान मिळवायचा प्रयत्न करणं, याच्याबद्दल मी अविनाशचं मनापासून कौतुक करतो. अविनाशच्या स्वभावाबद्दल मी काय म्हणावं, सगळे यवतमाळकर त्याच्या स्वभावाबद्दल ऑलरेडी बाविस्कर सरांनी त्याच्या स्वभावाबद्दल कल्पना दिली आहे. बऱ्याच वेळा कसं असतं की स्कॉलरशिप जर असते तर स्कॉलरशिप सोबत बऱ्याच वेळा अहंकारही आपल्याला पाहायला मिळेल. असं म्हणतात स्कॉलरशिप आणि ह्युमिलिटी जनरली डू नॉट गो टुगेदर. स्कॉलरशिप असते तर ह्युमिलिटी नसते, ह्युमिलिटी असते तर स्कॉलरशिप नसते. आणि ज्यांना स्कॉलरशिप असते ते तर असे चढून जातात की म्हणजे इथं तुम्हाला अशा प्रकारचे रसायन पाहायला मिळतं, इथं स्कॉलरशिप नाही आहे आणि ह्युमिलिटी. म्हणजे विद्या विनयाने सोबत याला म्हणतो आपण, पण खऱ्या अर्थाने विद्या विनयाच्या सोबत ऑब्व्हियसली आपल्याला अविनाशकडे पाहायला मिळते. अविनाशने हे जे यश मिळवलं ते यशाबद्दल मी मनापासून अविनाशचं कौतुक करतो. आणि एकंदरीत यवतमाळकरांच्या विविध म्हणजे सामाजिक कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमांमध्ये त्याचा सहभाग प्रत्येक ठिकाणी त्याचं तन मन धनाने आहे ना. बऱ्याच वेळा तनाने असतं लोकांचं, मनाने असतं, पण धनाने राहत नाही आहे ना. आपण पाहिलं असेल की धनाने सुद्धा तो त्याच्यापर्यंत जितकं काही करता येईल तेवढं सगळं करायचा प्रयत्न करतो. त्याच्याबद्दल मनापासून मी अविनाशचं कौतुक करतो. आपण सगळे मान्यवर प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामधलं भारतस्थ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आपण सगळेजण इथं आला त्याच्याबद्दल सगळ्यांचंच कौतुक. पुन्हा अविनाशला मनापासून शुभेच्छा देतो भविष्यात आहे ना. आमच्या क्षेत्रामध्ये अविनाश देऊ शकला अजून आनंद वाटेल आम्हाला, कारण याच्यामध्ये वयाची अट नाही. 50व्या वर्षी लागलेले लोक आम्ही आमच्या महाविद्यालयात पाहिलेले आहे. त्याच्यामुळे अविनाशला अजून 12-15 वर्ष आहे या सेवेमध्ये जर भविष्याची इच्छा असली आणि गावात जर चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर त्याचा जीव सांभाळून सुद्धा त्याने या व्यवसायामध्ये यावं आणि त्याने मिळवलेलं जे ज्ञान आहे या क्षेत्रामधलं ते विद्यार्थ्यांपर्यंत त्यांनी देण्याचा प्रयत्न करावा, एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. सरांनी अतिशय समर्पक अशा शब्दांमध्ये आणि खरी गोष्ट आहे. मी अनेकदा याचा अनुभव देखील घेतलेला. आकाशवाणीमध्ये नोकरी करत असताना अविनाश भाऊचे फोन यायचे, पण ते दुसऱ्या दिवसात एक कुस्ती खेळणारा मुलगा आहे पुसटचा, त्याची जरा मुला भेटून टाका. पण त्यांनी स्वतःसाठी असं कधीच म्हटलं नाही की मी इकडे असं करतो आहे, जरा या ना माझी मुला करते, असं त्यांनी कधीच म्हटलं नाही. आणि ही गोष्ट करेल की त्यांचा मनाचा जो मोठेपणा आहे तो आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. असं हे व्यक्तिमत्व आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे की ज्ञान जे आहे आपल्या जवळचं ज्ञान हे इतरांपर्यंत जावं याच्यासाठी सातत्याने ते देखील प्रयत्नशील असतात. असं हे व्यक्तिमत्व यांना आचार्यपदवी प्राप्त झालेली आहे. मी कंठाळे सरांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या भावना थोडक्यात व्यक्त कराव्यात, कारण कसं आहे बऱ्याच दिवसांचं सगळं बरोबर आहे. मला वाटतं सरकारने निघून टाकतो आणि तो सरकार करायचं कंठाळे सर सोडून आदरणीय देशमुख सर आणि सर्व वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे डॉक्टर अविनाश भाऊ लोखंडे यांचं मनापासून अभिनंदन करतो. अभिनंदन यासाठी आहे की देशमुख सरांनी बाविस्कर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांचा विविध सामाजिक संघटनांशी संबंध आहे. सामाजिक संघटनांमध्ये वेगवेगळे घटक उपघटक येतात. मी सामाजिक बांधिलकी जी पाहिली अविनाश भाऊची ती पाहिली गुरुदेव संघटनाच्या माध्यमातून आणि संस्था भारतीच्या शिबिरांमध्ये. अविनाश भाऊ असा अजातशत्रू माणूस आहे ज्याला कुठल्याही प्रकारचं कुणी असा शत्रू नाही, एनिमी नाही. याचं कारण असं यवतमाळच्या सर्व सामाजिक संघटनांची त्याची बांधिलकी आहे. देशमुख सर बोलता बोलता एक वाक्य खूपच चांगलं बोलले. एकनाथ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे की प्रेम भक्ती विना ज्ञान नको देवा. ज्ञान कधीही एकटं येत नसते, ज्ञानासोबत अहंकार येतो असं उद्बोधन आता देशमुख सरांनी सांगितलं. पण ज्या लोकांमध्ये ज्ञानासोबत विनयशीलता असते, शालीनता असते, प्रामाणिकता असते, ती माणसं या जगात उठून दिसतात आणि त्या माणसांचा गुणगौरव होत असतो. गुरुपुरी वाचताना आता देशमुख सरांनी सांगितलं आमच्या क्षेत्रात शी कुठल्याही प्रकारचा सुतराम संबंध नसताना एक एवढी मोठी आचार्य पदवी प्राप्त करणे, ते या शारीरिक शिक्षण विभागात शरीर सौष्ठव बॉडी बिल्डिंग या विषयात हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे.
यासाठी त्यांनी चिकाटी, त्यांचे मार्गदर्शक डॉक्टर चतुर सर यांचंही अभिनंदन आहे. गुरु तो असतो तो विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं घडवतो. शिष्य असते परस्ते म्हणतात तरी संस्कृतमध्ये कहते जो शिष्य आपल्या गुरुचा पराभव करतो तो शिष्य गुरुपेक्षाही बरेचदा महान ठरतो. आज आनंद वाटतो की देशमुख सरांनी अविनाश भाऊ संस्काराचे पैलू पाडलेल्या जाते कॉलेजमध्ये असे अनेक लोक असतील. मी अधिक वेळ न घेता अविनाश भाऊचं अभिनंदन करतो. हे सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी सद्गुरू गजानन महाराज गुरुदेव त्यांना शक्ती बुद्धी युक्ती देव आणि त्यांच्या हातून एक चांगलं समाजकार्य राष्ट्रकार्य घडो अशी गुरुदेव चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर PhD ही पदवी जी आहे सध्या हे म्हणजे प्राप्त करणं अवघड आहे आणि त्याच्यासाठी जी एंट्रन्स एक्झाम आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचा तो अभ्यास करून सगळा प्रबंध त्या ठिकाणी सादर करावा लागतो आणि ते बऱ्याच लोकांच्या हाताखालून जातो. अतिशय मानाची आणि अतिशय प्रतिष्ठेची अशी पदवी आहे देशमुख सरांनी सांगितल्याप्रमाणे. आचार्यपदी यवतमाळचा अभिमान आहे की तिथेपासून झालेल्या नदी धन्यवाद सर. कारण संस्कार भारतीचा उल्लेख झालेला आहे आणि सर ते बरंच मोठं कार्य सांभाळलं आपल्या जावं लागेल. ज्या ठिकाणी आपण जमलो आहे त्या ठिकाणी बलाची उपासना चालते. त्या बल उपासनेची देवता भगवान हनुमंताला वंदन करतो. देशमुख सरांनी संदीप भाऊनी अतिशय छान शब्दात अविनाशचं वर्णन केलेलं आहे. मी अवि किंवा अविनाशच म्हणत आलो याचं कारण अविनाश धनंजय हे सगळे विवेकानंद विद्यालयात शिकलेले सोबत ध्रुवपासून विवेकानंद वाटेवाले हा सगळा प्रवास म्हणत होतो की विद्यार्थ्यांनी म्हणण्याला महत्व असतं. जो मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठ मनाच्या वेगाप्रमाणे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी भ्रमण करण्याची क्षमता असणारे म्हणून अविनाशचा आदर्श तो याच्यासाठी आहे की ज्या ठिकाणी आपल्या मदतीची किंवा कुठली आवश्यकता आहे त्या ठिकाणी अत्यंत वेगानं तत्परतेने पोहोचण्याची क्षमता अविनाशमध्ये. अलीकडचं फार महत्त्वाचं हनुमंताला जितेंद्रिय म्हटले ज्याने आपली इंद्रिय जिंकलेली आहे. याचा अर्थ असा आहे की ज्याचा आपल्या इंद्रियांवरती ताबा आहे त्यामुळे आपल्या त्या शक्तीचा विघातक उपयोग होऊ न देता विधायक कामासाठी आणि त्यासाठी पूर्ण नम्रता म्हणजे बलोपासनेचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की त्याच्या अंगी जर नम्रता असेल तर त्याच्या हातून विधायक कार्य घडू शकते. देशमुख सरांनी जसं म्हटलं की आचार्य पदवी प्राप्त करण्याचे उद्देश वेगळे असू शकतात परंतु ज्ञानाची अत्युच्च पातळी कोणती आहे तर ज्ञानाची अत्युच्च पातळी आहे नम्रता. तेच झाड वागतं जे फळाने लदबदलेलं असतं. त्याच्यामुळे जे ज्ञानाने जे बलाने आणि जे सगळ्या प्रकारच्या क्षमताने लदबदलेलं झाड आहे ते नम्र असतं, ते सहनशील असतं, ते सौजन्यशील असतं आणि हे सगळे गुणधर्म आपल्याला अविनाश धनंजय या दोन्ही भावांमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामुळे तो आता पलीकडे आहे जितेंद्रिय आहे पण त्याच्या पलीकडे म्हटलंय बुद्धिमत्ता वरिष्ठ. आणि अनेक जण असं म्हणतात की आम्ही इकडचं काय ते सांगा पण ते लेखन वाचन अभ्यास तिकडचं आम्हाला काही सांगू नका. नेमकं त्या ठिकाणी अविनाशचं वेगळेपण आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे या क्षेत्रातली अत्युच्च पदवी म्हणजे आचार्य पदवी प्राप्त करण्यासाठीची चिकाटी संयम परिश्रम आणि आजच्या काळामध्ये आचार्य पदवी उद्या काळामध्ये ते कॉपी झाली असेल आताच्या काळामध्ये ते तसं होऊ शकत नाही आणि कॉपी पेस्ट करण्यासारखं अविनाशमध्ये नव्हतं. या क्षेत्रातील पहिली पदवी असल्यामुळे मला असं वाटतं हनुमंताचा खरा आदर्श हा अविनाशने दाखवून दिलेला आहे. पलीकडे त्याचं जे स्वप्न आहे ते आपल्या सगळ्याच यवतमाळकर सामाजिक कार्यकर्त्यांनी
सुद्धा महत्त्वाचं आहे. ते म्हणजे तरुण पिढी नको इतकी व्यसनाधीन झालेली आहे, व्यसनाच्या नादी लागलेली आहे आणि त्याच्यामुळे केवळ त्या पिढीचा किंवा त्या कुटुंबाचा नाही तर अख्ख्या देशाचा ह्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा वेळी अविनाश वारंवार बोलून जातो, या पिढीला व्यसनापासून इकडे गलोपासनेकडे ज्ञानोपासनेकडे कसं वळवता येईल यासाठी एक कृतीप्रवण कार्यकर्ता म्हणूनही मी आणि आपण सगळेच अविनाशमध्ये पाहतो. त्याला मिळालेलं यश हे आपल्या सगळ्यांचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून आवर्जून अशा प्रसंगी शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्या कामामध्ये निश्चितच सरांनी सांगितलं बल आणि विनम्रता यांचं एक सुरेख मिश्रण जर पाहायला मिळत असेल तर ते अविनाश भाऊमध्ये पाहतो. मी उपस्थित सत्तेचं असो, पैशाचं असो किंवा शस्त्रवाद असो, पण क्षेत्रात रंगाचा सारे रंग माझा वेगळा असं त्याचं एक व्यक्तिमत्व आहे. आज आपण बघतो की विचारधारेने चाललेले आहे. अशा काळात सर्व विचारधारांना सामावून घेणारा आमचा वर्ग. त्याला सामाजिक क्षेत्रात तेवढाच रस आहे, त्याला शैक्षणिक क्षेत्रात तेवढीच आवड आहे, त्याला शरीर संस्कृत क्षेत्रातही तेवढीच आवड आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की त्याच्या नावात त्या सर्व त्याच्या व्यक्तिमत्वाचं खऱ्या अर्थानं जे दडलेलं आहे. अविनाश, विनाशाला रोखणार असा अविनाश. पण विनाश कोणताही असो, आज खरं तर जागतिक तंबाखू विरोधी दिवस आहे आणि अविनाशचं जे एक हे आहे की धरू व्यायामाची क्लास करू व्यसनाचा रास. मला वाटतं आजचा दिवस आपल्या या सत्कारासाठी यथार्थ असा दिवस आपण निवडला आहे आणि आजच्या दिवशी अविनाश हा सत्कार आपल्या जिव्हाळ्याच्या लोकांकडून होत आहे. हा त्यातल्या त्यात आनंदाचा क्षण आहे. अविनाश असाच मोठा हो. सरांनी म्हटल्याप्रमाणे आता त्यांनी या क्षेत्रातही यावं, प्राध्यापकी करावी आणि ते गरजेचं आहे कारण ज्ञान हे वाटत राहिल्याने वाढत राहतं. त्यामुळं अविनाशचंही ज्ञान समाजाच्या आणखी विद्यार्थ्यांच्या उपयोगी व्हावा. विद्यार्थी जो भटकटलेला आहे, व्यसनांच्या आहारी गेलेला आहे, मोबाईलच्या आहारी गेलेला आहे, प्रत्येकाच्या घरात प्रॉब्लेम सुरू आहे, अशा वेळी अविनाशचं मार्गदर्शन मला असं वाटतं फार मोठं नाही, खारीचा वाटा जरी त्या मार्गदर्शनानं उचलला आणि ती पिढी थोडंशी जरी या सगळ्या मार्गावर आली तर ते त्याचं सर्वात मोठं या PhDचं सर्वात मोठं यश राहील. की अविनाशला यासाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण सर्वांनी आपल्या खरं तर आपल्या माणसांना आपण गृहीत धरतो, जाऊन ते नापलाच आहे आणि कोण देखील शुभेच्छा देतो आणि बाजूला होतो. पण आपण ही जाणीव घेऊन आपल्या माणसाचं कौतुक आपणच केलं पाहिजे. कारण आपण जर कौतुक केलं नाही तर त्याने कितीही मोठा तो झाला तर त्याला तो आनंद ते समाधान मिळत नाही. बाहेरच्यांनी किती तुझ्या मार्गदर्शनानं या समाजाला एक नवी दिशावर ह्या शुभेच्छा आणि थांबतो. मार्गदर्शनासाठी आम्ही सुद्धा आतुरतेने वाट पाहत राहू आणि हीच मी शुभेच्छा देतो आणि माझ्या रोलबॉल संघटनेतर्फे मार्शल आर्ट संघटनेतर्फे शुभेच्छा देतो. या ठिकाणी उपस्थित सगळ्यांच्या भावना जवळपास अशाच आहेत. आपण तुमच्या वर्णावर गेलो आहोत. कारण एक कवी म्हणतो की जुनी जळमटे काढून टाकली पाहिजे, घर नव्याने बांधले पाहिजे, लोक येती शब्दावर घालून आपल्या वागणे आपले चांगले पाहिजे. त्यांच्यामुळे एका शब्दावरती यवतमाळमध्ये मी बघितलेलं आहे खूप मोठमोठ्या स्पर्धा झालेल्या आहेत. शरीर संस्कृत स्पर्धा अविनाश भाऊंच्यामुळं यवतमाळात पाहायला मिळाल्या आणि त्याचं साक्षीदार मी होती. कारण विद्यार्थ्यांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. तर असं हे व्यक्तिमत्व आहे. आपण आता सत्काराकडे वळत आहोत. संदीप भाऊंना मी विनंती करेन की त्यांच्या हस्ते या ठिकाणी अविनाश भाऊंचा या ठिकाणी सत्कार व्हावा आणि आपण सगळेजण खरं म्हणजे त्यांच्या हाताला हात लावून या ठिकाणी या सत्कारामध्ये सहभागी व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. भरपूर चालू
हो सर. तुम्ही पण लाईन हे का सरकार हे का तालुक्याला आहे ना सब तालुक्याला आहे म्हणून नमस्कार. सर्व आदरणीय सन्माननीय गुरुवर्य मार्गदर्शक, प्रथम आपण माझ्या या संशोधन कार्याची दखल घेऊन आपण माझा इथे सत्कार करायला आले हे माझ्या जीवनातला एक खूप मोठ्या गौरवाची गोष्ट आहे की प्रत्येक क्षेत्रातली महात्मा प्रत्येक व्यक्तिमत्व हे काहीतरी एक नवीन स्वतंत्र विद्यापीठ आहे. बोले साहेब असो, देशमुख साहेब असो, संदीप भाऊ असो, यवतमाळ जिल्ह्याचा डेव्हलपमेंटमध्ये किंवा यवतमाळ जिल्ह्यातल्या चांगल्या गोष्टी समाजात आपण काही करू शकलो पाहिजे या थॉट्सने मला कार्य करण्यासाठी म्हणजे शतशः तुमचे मी आभार मानतो. सहज एक आता या निमित्ताने ही ॲक्च्युली ही PhD म्हणजे माझ्या वडिलांना श्रद्धांजली आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही सर या क्षेत्रात जे आहोत त्याचं 100% कारण हे आमच्या वडील आहे. पण असं कसं तर आमच्या वडिलांचे हे फिक्स थॉट्स होते. कदाचित पुढच्या वेळेला तुम्ही आमचं एक मोठं न्यूरल बाबाचं ते बाबांचे जे कोट होते ते तिथे आलेले असतात तेच ते घेऊन जातात. बाबांना वडिलांना असं वाटायचं की मुलगा घडवताना कसा घडावा तर तो शिक्षित असावा, शैक्षणिक समृद्ध असावा, याच्यासाठी शिकलं पाहिजेच. शिक्षणाने माणूस बौद्धिक संपन्न होतो, तो 4 चौघात उठा बसायच्या लायकीचा होतो, तो नोकरी करणार, काय करणार, वॉटेवर तुम्ही मोठं जागावर लावायचं म्हणून शिक्षण घ्यावंच लागेल. पण शिक्षणासोबतही आरोग्य महत्त्वाचं आहे. तर तुम्ही शिक्षणासोबत आरोग्याच्या संपन्नतेसाठी व्यायामाची जर त्याला जोड दिली तर तुमचं शरीर सुदृढ राहील, निरोगी सुदृढ शरीर तुमचं राहील आणि समाजामध्ये थोडंसं तब्येत जर चांगली असते तर एक 4 चौघात सहज इन्फ्लुएन्स असतो. बा सरकार तर बारीक माणसाला कोणीही बाजूला करतो. म्हणून आपलं शरीर समृद्ध व्हायसाठी व्यायाम आणि जर करत असाल प्रेमाने तर ठीक, नाही तर माझ्या घरी व्यायाम करत असाल तर करावं लागेल, नाही मग माझ्या घरी खायचं नाही. म्हणजे लिटरली त्यांचं रुटीन होतं. म्हणजे धनंजय 12 वर्षाचं सर म्हणजे 14 वर्षाचं. माझ्या वडिलांचं रुटीन होतं संध्याकाळी 7 वाजले रोजच, एक दिवस नाही, रोजच बेल्ट घेऊन बसायचे. 500 सूर्यनमस्कार 750 बैठक. तो 12 वर्षाचा मी 14 वर्षाचा. त्याच्याशिवाय जेवण नाही. आई 100% पतिव्रता आहे माझी. वडिलांच्या शब्दाच्या पुढचा काही विषय नाही. माझ्या घरी खायचं प्यायचं राहायचं असेल तर 500 सूर्यनमस्कार 750 बैठका मला लागेल तर खायला भेटेल, नाहीच नाही. सर त्या वयात लिटरली बाप्पाचा राग यायचा. त्याचं कारण असं बाप जल्लाद वाटायचं. वाय बाहेर मित्रमंडळी खेळताय, त्यांच्या खेळण्याचा आवाज येतो ना आपला बाप इथे पट्टा कशासाठी की तो व्यायाम करताय, तिथे चिटिंग नाही झाली पाहिजे. सूर्यनमस्कार जर मारताय तर खाली जाताना तुम्हाला बरोबर नजर दिसले पाहिजे आणि वर सिलिंग दिसलं पाहिजे. म्हणजे कम्प्लीट सूर्यनमस्कार ज्याला समजू शकतात. तर तिथं जर चुकला तर त्याला फटका बसायचा. तर 100% हे जे श्रेय आहे कुठेतरी माझ्या वडिलांचं. मला नेहमी मोटिवेट करणारी माझी मित्रमंडळी, आपल्यासारखी सगळे गुरुवरी चांगली लोक आयुष्यात भेटली. आणि जीवनाची खरी संपत्ती पैसा नाही आहे, प्रॉपर्टी नाही आहे. जीवनाची खरी संपत्ती ही आपण जीवनात कमवलेली माणसं आहेत. कारण खूप श्रीमंत आहे. म्हणजे मी तुमच्यासारखी काही नवीन लोक जोडली की आहेत. मला एक प्रसंग एक सहज म्हणून शेअर करतो की आयुष्यात मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. माझ्या वडिलांना कोविड झाला होता आणि 8 दिवस डॉक्टर शहाकडे ॲडमिट झाल्यानंतर 8व्या दिवशी डॉक्टर शहाने सांगितलं की यांना नागपूरला शिफ्ट करावं लागतं. आणि नागपूरला शिफ्ट करायला फुल्ली ऑक्सिजनेटेड व्हॅन हे लागायची. तर ती व्हॅन नागपूरवरून येणार आणि पेशंटला नागपूरला नेणार. तर जेव्हा ती गाडी रात्री 2:30 वाजता आली,
सर, कोविडचा पिरियड असा होता की त्यावेळेला काही संख्याच्या याला जात नव्हती. जर मी खरंच खूप श्रीमंत आहे, माझे 15-20 मित्र रात्री 2:30 वाजताही माझ्याजवळ होते आणि थैलीभर पैसे, ते किती आहे काय आहे मला माहीत नाही, ते त्यांनी मला दिले की अविनाश मला पैशाची नीड नाही, पैसे आहे शांतपणा करू, म्हणजे 2-3 वेळा नाही म्हटलं तर शांतपणा करायचं नाही. आयुष्याच्या एंडपर्यंत लक्ष जीवन जगत असताना मी, माझं घर, माझं परिवार हे तर प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. हे जर माणूस करत नाही तो माणूसच नाही. पण हे करत असताना मी या समाजाचं देणं लागतो. जर मी आर्थिक संपन्न असेल तर आर्थिकतेने, मी नाही पैसे माझ्याजवळ तर शारीरिक संपन्न असेल तर शारीरिक, मला असं वाटतं की दोनच पद्धतीने आपण समाजा उपयोगी करू शकतो. एक तर आर्थिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या, आणि दोन्ही दृष्ट्या जो कामी पडतो तो तर ग्रेट. आणि देण्याची भावना ही श्रेष्ठच आहे, घेण्यापेक्षा देणं. आणि हे जेव्हा काहीतरी आपण समाजाच्या विविध याच्यात ॲक्टिव्ह राहायला पाहिजे, या याने कुठल्या ना कुठल्या पद्धतीने बालपणापासून ती सवय लागली आणि हे करत राहिलं. हळूहळू चांगल्या विचाराची, आचाराची मित्रमंडळी जुळत गेली. शरीर संस्कृतीमध्ये अगदी लहानपणापासून खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, आयोजक आणि व्यायामशाळा संचालक, जवळजवळ या बॉडी बिल्डिंगमध्ये ज्या ज्या स्टेजेसमधून जावं लागतं त्या सगळ्या स्टेजेसमधून गेलो. त्याच्यामुळे या क्षेत्रात काहीतरी आपण केलं पाहिजे बा, या अनुषंगाने ही PhD करण्यात आली. खूप त्रास झाला, बरेच वेळा असं जाणवलं, कारण माझे काही जयंत चतुर आहे. जयंत चतुर सरांचा विषय असा आहे की त्यांना जे पाहिजे ते पाहिजेच, एक्सक्यूजेस जमतच नाही त्यांना, अशी अवस्था आहे. किती वेळ आम्ही असं उठलं बस झालं, पण सगळा व्याप सांभाळून PhD होती. नुसतं ते काम नव्हतं यात, म्हणजे अगदी घर, परिवार, व्यवसाय सगळं सोशली जे काय करतो ते सांभाळून PhD होती. बरेच वेळा वाटलं, पण आज एवढं मोठं समाधान आहे साहेब की आपण अमरावती विद्यापीठात जयंत चतुरांचा 11वा विद्यार्थी मी आहे. येणारे अजून 4 विद्यार्थी आहेत. कदाचित अमरावती विद्यापीठामध्ये फिजिकलमध्ये 22 PhD ज्याचे स्टुडंट झाले असं कोणीच नाही. आज हे प्रॉपर सगळं आपण कार्य केलं, याचा खूप आनंद वाटत आहे, खूप समाधान वाटतं की आपण आपल्या क्षेत्रात काहीतरी केलं. माझ्या संशोधनाचा जो विषय होता, सर्वांनी मोठा विषय सांगायला होता, विदर्भातील शरीर संस्कृतपटूंचे प्रावीण्य व त्यांच्या स्पर्धात्मक सहभागात प्रभावित करणाऱ्या विविध घटकांचे विश्लेषणात्मक अध्ययन हा माझ्या याचा टॉपिक आहे. घरून संस्कार होते तर सुदैवाने बालक मंदिरापासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत पूर्ण शिक्षण हे विवेकानंद शाळा, ध्रुव प्राथमिक शाळा, ध्रुव बालक मंदिर, दाते कॉलेज, दाते PTED कॉलेज याच्यात राहिल्यामुळे कुठंतरी 4 संस्कार जीवनासाठी भेटले. त्याच्यातून 4 चांगली कामं करतो. एवढंच आपण सगळ्यांनी माझा इथे सत्कार केला. माझ्या कार्याची कुठेतरी